नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, नवीन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मध्यम व लघु आस्थापना असलेल्या सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील पुणे विभागातील सर्व आहार व संवितरण अधिकाऱ्यांना द्यावयाच्या सूचना। परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे पुणे विभागातील सर्व कोषागारातील मध्यम व लघु आस्थापना असलेल्या आहार व संवितरण अधिकाऱ्यांना दिनांक 10 एप्रिल 2026 पर्यंत पूर्णपणे प्रशिक्षण देण्यात येऊन डेटा मायग्रेशन करण्यात आला आहे। या आहार व संवितरण अधिकाऱ्यांना माय एप्रिल 2026 ते माय मे 2026 करता नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये पायलट रन करण्यासाठी सूचित करण्यात आलं होतं। त्यानुसार प्रत्यक्ष नवीन सेवार्थ प्रणालीमधून यांना माय मे 2026 ते माय जून 2026 पासून नियमित वेतन देयके संस्कृत करण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे। माय मे 2026 ते जून 2026 पासून आहार व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज करता येणार नाही असं देखील सूचित करण्यात आलं होतं। तथापि सदर आहार व संवितरण अधिकाऱ्यांचा डेटा मायग्रेट करून सुद्धा काही आहार व संवितरण अधिकाऱ्याकडून पुढील कामकाज वेळेत पूर्ण करत नसल्याचं दिसून आलं आहे। उपरोक्त बाबी पाहता सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतर्गत पुणे विभागातील आहार व संवितरण अधिकारी यांना पुण्याच्या खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे। पुणे विभागातील सर्व कोषागारातील मध्यम व लघु आस्थापना असलेल्या आहार व संवितरण अधिकाऱ्यांना माय मे 2026 ते जून 2026 पासून केवळ नवीन सेवार्थ प्रणालीमधून देयके संस्कृत करायची। सदर आहार व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज करता येणार नाही। तसेच सदर कामकाज वेळेत पूर्ण केले नसल्यास त्यामुळे माय मे 2026 ते जून 2026 मासिक वेतन देयके तयार करण्यास व त्यानंतर वेतनास उशीर झाल्यास त्याला वित्त विभाग जबाबदार राहणार नाही। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।